आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चा अंकगणितीय श्रेणी मधला हा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी पाहतोय। यापूर्वी आपण 3.1 पाहिलेला आहे। आज आपण अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद, समजा या ठिकाणी 2 4 6 8 10 ही एक अंकगणितीय श्रेणी आहे। तिचा आपल्याला एकदम विचारतो 50वे पद काढा, 100वे पद काढा, तर त्यासाठी आपल्याला एक सूत्र पाहावं लागणार आहे। साधारणपणे सुरुवातीला आपल्याला सामान्यपणे आपण अंकगणितीय श्रेणी लिहितो। सामान्यपणे T1 T2 T3 T4 ही एक अंकगणितीय श्रेणी आहे। यातलं T1 म्हणजे पहिलं पद T1 किंवा A अक्षराने सुद्धा दर्शवलं जातं A, आणि साधारण फरक आपण दोघांमधला फरक वजाबाकी किती आहे D घेतलेली आहे। त्यावेळेस अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद काढण्यासाठी एक सूत्र आहे। Tn बरोबर A अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर T। Tn बरोबर एनवे पद, A म्हणजे पहिलं पद, n म्हणजे पदाचा क्रमांक, D म्हणजे साधारण फरक। तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सूत्र पाठांतर करावं लागेल। Tn बरोबर A अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर D। अशा पद्धतीचं सूत्र पाहिल्यानंतर या सूत्रावरती आधारित आपल्याला काही गणित सोडवायची, आणि ती गणित आता आपण पाहणार आहोत। ती गणित काय आहे ते पहा। पहिला सराव संच क्वेश्चन फर्स्ट, पहिला प्रश्न मी वाचतो। खाली दिलेल्या अंकगणितीय श्रेणीवरून चौकटीत योग्य त्या संख्या लिहा। एकच उदाहरण पहा। 1 8 15 22 डॅश। येथे A is equal to 1, पहिलं पद ही चौकट आपल्याला रिकामी चौकट करायची। T1 T2 T3 या काढलेल्या जागा आपल्याला भरायच्या। पहिलं पद म्हणजे A, T1 म्हणजे सुद्धा पहिलंच पद, दुसरं पद म्हणजे R, आणि तिसरं पद म्हणजे किती 15। then T2 minus T1 चौकटी दिल्या -8 - 1 that is 7। T3 minus T2 चौकट वजा चौकट 50 15 वजा 8 बरोबर 7, म्हणून D बरोबर दोन क्रमगत संख्यांमधील फरक हा 7 आहे, म्हणून सामान्य फरक जो D अक्षराने दर्शवतात तो किती आहे 7। त्यानंतर प्रश्न दुसरा काय ते पहा, पुस्तकातून वाचा। खालील क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का? -10 -5 2 9 16 23 20 डॅश। आणि जर असेल तर तिचं 20वे पद काढा। जर ही अंकगणितीय श्रेणी असेल तर त्या अंकगणितीय श्रेणीचं आपणाला काय विचारलेलं आहे 20वे पद काढा। आता हे उदाहरण आपण सोडवायचे कसं पहा। पहिलं पद दुसरं पद
तिसरं पद, चौथं पद, पाचवं पद, सहावं पद आणि सातवं पद की 7 बरोबर 20 अशी आपण क्रमवार पद लिहिली. दोघांची आपल्याला वजाबाकी करायची. T2 - T1 वजा 5 वजा 9 वजा 12 वजा 5 वजा वजा अधिक 12 बरोबर 7. T3 - T2 T3 किती आहे 2 - -5 2 + 5 = 7. T4 - T3 9 - 2 again 7. T5 - T4 16 - 9 9 7 16. T6 - T5 23 16. T7 - T6 T7 will be the 30 आहे इथे 30 द्यावं लागेल. T7 30 - 23 = 7. पहा दोन क्रमगत संख्यांमधील फरक स्थिर आहे. दोन क्रमगत संख्यांमधील फरक कसा आहे स्थिर आहे. म्हणून दिलेली गणिता अंकगणितीय श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही काय आहे अंकगणितीय श्रेणी आहे. ही जर अंकगणितीय श्रेणी असेल आणि आपल्याला साधारण फरक आपण काढलेला आहे तो d आहे 7. पहिले पद सुद्धा आपण लिहिलेले आहे a ते आहे -12. तर आता आपल्याला काय करायचे या उदाहरणामध्ये आपणाला या ठिकाणी असणारं 20वं पद विचारलेलं आहे. तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. n = 20 तुम्हाला विचारले 20 क्वेश्चन मार्क. तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागेल. Tn = a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d. यांची किंमत किती आहे T20. पहिलं पद किती आहे आपण लिहिलेलं आहे -12 वजा 12. यांची किंमत 20 वजा 1. d ची किंमत 7 वजा 12 अधिक 13 19. 20 मधून 1 गेले. 20 मधून 1 गेले. खाली किती राहिले या ठिकाणी 19 गुणिले 7 वजा 12 प्रॉडक्ट गुणाकार 130 T20. 133 मधून या ठिकाणी आपल्याला 12 गेले. मोठ्या संख्येचे चिन्ह 121 वजाबाकी मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून 20वे पद बरोबर 121. सुरुवातीला तुम्हाला ही अंकगणितीय श्रेणी आहे का आणि जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 20वं पद या ठिकाणी विचारलेलं होतं. यानंतर प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा. 12 16 20 24 12 16 20 24 ही एक अंकगणितीय श्रेणी आहे आणि या अंकगणितीय श्रेणीतलं 24वे पद आपल्याला विचारलेलं आहे.
ही अंकगणितीय श्रेणी आहे. तिचं 24वे पद आपल्याला विचारलेलं आहे. उदाहरण सोडवताना प्रथमतः अंकगणितीय श्रेणी लिहा. पहिले पद हे ए अक्षराने दर्शवेला, ते किती आहे 12. सामान्य फरक हा डी अक्षराने दर्शवेला, T2 वजा T1 16 वजा 12 बरोबर 4. डी ची किंमत 4 आहे. सूत्र या ठिकाणी त्याच्या आधी तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे, यांची किंमत तुम्हाला 24 दिली, पदाचा क्रमांक 24, तर ते 24वे पद किती. मग आता आपल्याला काय करायचं, सूत्र वापरायचे. Tn बरोबर a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर b. यांची किंमत 24, पहिलं पद आहे 12, यांची किंमत किती आहे या ठिकाणी 24 वजा 1. b ची किंमत आहे 4. 12 24 मधून 1 गेले, 23 गुणिले 4. 23 गुणिले 4 12 प्लस 4 12, मग 6 106. T24 10 sum of these 12 इथे 4 12, therefore 4 12 9 92. 12 plus 12 90. 12 अधिक 92 बरोबर 104. पुन्हा एकदा पहा, या दोघांचा गुणाकार किती आला, 92 आला. 92 आणि 12 यांची बेरीज किती येते या ठिकाणी 104. म्हणून आपल्याला याचं उत्तर 24वे पद 104. त्यानंतर उदाहरण क्रमांक 4. तुम्हाला एक अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे. कोणती श्रेणी, 7 13 19 25. या अंकगणितीय श्रेणीतील 19वे पद काढा. ही प्रथमतः आपण अंकगणितीय श्रेणी लिहिली. त्यातलं पहिलं पद 7 आहे. साधारण फरक म्हणजे T2 वजा T1. 13 तून 7 गेले, 6 राहिले. तुम्हाला प्रश्न विचारलेला काय आहे, या अंकगणितीय श्रेणीचे 19वे पद काढा. म्हणून T19 क्वेश्चन मार्क. मग सूत्र लिहिलेलं आहे, किमती फक्त टाकायच्या. काय होईल पहा, पहिलं पद आपण लिहिले किती आहे 7. यांची किंमत आता केली 19 वजा 1. b ची किंमत 6. 7 अधिक 18 गुणिले 6. T19 सूत्र लिहिलं, सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या. किमती टाकल्यानंतर 18 गुणिले 6 यांचा गुणाकार या ठिकाणी मांडता आला पाहिजे आणि यांची बेरीज. म्हणून 19वे पद बरोबर 115. 19वे पद या ठिकाणी 115 आलं. त्याच्यानंतर याच टाईपचं प्रश्न 5वा काय विचारलेला आहे पाहूया. खाली अंकगणितीय श्रेणीचे 27वे पद काढा. अंकगणितीय श्रेणीचे 27वे पद काढत असताना 9 4 वजा 1 वजा 6 वजा 18 या ठिकाणी पहिले पद किती आहे 9. फरक किती आहे 4 वजा 9 वजा 5. तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे 27वे पद काढा. यांची किंमत 27. T27 सूत्र लिहिलेलं आहे. सूत्रामध्ये फक्त आता किमती टाकायच्या. T27 बरोबर
पहिलं पद किती आहे 9, यांची किंमत किती आहे 27 वजा 1, डी ची किंमत आहे कंसात वजा 5, 9 अधिक 28 गुणिले वजा 5, 9 28 गुणिले वजा 5 यांचा या ठिकाणी 27 मधून 1 गेले, बेरीज नाही वजाबाकी आहे, 27 मधून 1 गेले, खाली किती राहिले 26, 26 गुणिले वजा 5 आणि यांचा गुणाकार किती येतो वजा या ठिकाणी 130 मधून वजा मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकी आपण केली, 130 मधून 9 गेले, ती 27 बरोबर वजा 121 म्हणून 27वे पद वजा 121. अशा पद्धतीचं जरा आता आपण वेगळं उदाहरण पाहूया. प्रश्न 6. वेळ कमी आहे, या ठिकाणी आपल्याला थोडंसं वेगात जावं लागते, पण मार्गाने तुम्ही लक्ष द्या, लक्षात घेऊन उदाहरण पहा. प्रश्न 6 आहे. 3 अंकगणितीय 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या आपणाला 3 अंकी संख्या द्यायच्या. प्रश्न नीट पहा. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 3 अंकी संख्येची सुरुवात होते 100 आणि शेवट होते 999. त्या सगळ्या संख्या घ्यायच्या नाही, त्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते आपल्याला विचारले. सुरुवातीला आपण काही संख्या घेऊ. सर्वात पहिली संख्या आहे अंकगणितीय श्रेणी घेऊ. पहिली संख्या 100, 2 नंबरची संख्या आहे 105, 110, 115 आणि एक शेवटची संख्या घेऊ 995 ला भाग जातो. या सर्व संख्या 3 अंकी आहेत. शिवाय या प्रत्येक संख्येला 5 ने भाग जातो. या किती संख्या आहेत एक एक लिहून मोजली तरी चालेल, पण त्याला फार वेळ लागेल. सूत्रानुसार आपण एका मिनिटामध्ये काढू शकतो. ते असं पहा. पहिले पद ज्याला आपण ए म्हणतो ते आहे 100. साधारण फरक ज्याला आपण डी म्हणतो, T2 T1 105 वजा 100, डी बरोबर किती रे 5. शेवटचे पद ज्याला आपण Tn म्हणतो ते किती आहे 995 995. तर आपल्याला प्रश्न विचारलाय की किती पद आहेत, यांची किंमत किती. Tn बरोबर a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर डी 995. पहिलं पद किती 100, यांची किंमत काढायची आणि b ची किंमत किती आहे या ठिकाणी 5. 100 995 वजा 100 n वजा 1 कंसाच्या बाहेर डी, यांची वजाबाकी येते 895. डी ची किंमत किती आहे 5. हे गुणिलेचे इकडे भागिले करू n - 1. 5 ने भागल्या 5 1 5 7 8 5 35 आणि 4 5 9 45 n - 1 179 minus become plus equal to n. Therefore n equal to 180 180. यांची किंमत किती आहे या ठिकाणी 180 आहे. मग अशा प्रकारे 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती होती 180. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती होती 180.
एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. तुम्ही बारकाईने लक्ष तुमचं असलं पाहिजे. परीक्षेला हे येणारे उदाहरण आहेत. या प्रकरणामधला कोणताही भाग कमी केलेला नाही. सर्व गणितांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. उदाहरण क्रमांक 7, प्रश्न 7. पहा, एका अंकगणितीय श्रेणीत पहिली पद्धत माहिती नाही, डायरेक्ट 11 उत्तर माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला 16 पद माहिती आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका अंकगणितीय श्रेणीत 11वे पद आणि 16वे पद. 11वे पद किती आहे? अनुक्रमे शब्द वापरला 21 आहे. 16वे पद किती आहे? 29 आहे. तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा. तर त्या श्रेणीचे 41वे पद किती? हा कसा प्रश्न आहे. पहिली 10 पद माहिती नाही, डायरेक्ट 18 पद माहिती 21. मधली काहीच पद माहिती नाही, डायरेक्ट तुम्हाला 16 पद माहिती 29. आणि असं जर असेल तर तुम्हाला त्या अंकगणितीय श्रेणीतलं 41वे पद विचारलेलं आहे. असा प्रश्न पहिला समजला पाहिजे आपल्याला काय विचारले, काय काढायचे. या ठिकाणी आपण यातीलच शब्द लिहू. पहा, 11वे पद किती आहे? 16. पाहता दोन भाग करतो मी. 16वे पद किती आहे अंकगणितीय श्रेणीचे? 11वे पद 16 आणि 21वे पद किती आहे? 29. 11वे पद माहित आहे, 29वे पद आपल्याला माहित आहे. आणि आता आपल्याला काय करायचे पहा, हे चिन्हात घेऊ. ती 11 बरोबर 16, ती 16 बरोबर 29. चिन्हात आपण लिहिलं म्हणजे तुम्हाला टी 11ची किंमत दिली, टी 16ची किंमत तुम्हाला दिली. आपण सूत्र वापरू. टी8 बरोबर ए अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर डी. टी 11 बरोबर पहिलं पद माहित नाही, यांची किंमत 11 वजा 1, डी ची किंमत तुम्हाला माहित नाही. ती 11ची किंमत माहिती किती लिहून टाका. 16 बरोबर ए अधिक 10 डी. म्हणून ए अधिक 10 डी बरोबर 16. हे एक सामायिक समीकरण तयार झालं. या समीकरणाला आपण समीकरण क्रमांक 1. इथे सूत्र वापरा. n बरोबर a अधिक n वजा 1 कंसाच्या बाहेर d. टी 16 बरोबर a अधिक यांची किंमत 16 वजा 1 कंसाच्या बाहेर d. टी 16 ची किंमत आहे 29. a अधिक 15d. म्हणून a अधिक 15d बरोबर किती? 29. याला म्हणून आपण समीकरण क्रमांक 2. ही दोन समीकरण आपण सोडवायची. कशी पहा, 2 वजा 1, 2 नंबरचं समीकरण. a अधिक 15d बरोबर 29. 1 नंबरचं समीकरण a अधिक 10d बरोबर 16. वजा 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 a मधून a गेले. वजाबाकी करत असताना आपण पहिल्या प्रकरणात पाहिले की 2 नंबरचे जे समीकरण आहे, खाली जे समीकरण आहे त्याची प्रत्येकाची चिन्ह बदला. इथे चिन्ह माहित नाही, अधिकचं चिन्ह वजा करा, अधिकचं चिन्ह वजा करा, अधिकचं चिन्ह वजा करा. a मधून a गेला, 15 मधून 10 गेले, खाली किती राहिले? या ठिकाणी 15 मधून या उदाहरणामध्ये पहिला पहिलं जे समीकरण आहे त्या पहिल्या समीकरणामध्ये टी 11 ची किंमत किती आहे? 16. आणि म्हणून ए अधिक 10d बरोबर 16. आणि दुसरं जे समीकरण आहे याच्यामध्ये यांची किंमत आपणाला याच्यामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये 21वे पद, इथं 16वे पद नाही,
आपल्याला उदाहरणात काय दिले 21वे पद आहे तर नीट लक्ष द्यायचं चुकून दिलं गेलं 21वे पद म्हणजे आता काय दिले या ठिकाणी ती 21 इथे 16वे पद दिले नाही 21वे पद दिले म्हणून या ठिकाणी 21 व 21वे पद किती आहे 29 म्हणजे इथं होईल या ठिकाणी 20 इथं किती होईल या ठिकाणी 20 हे समीकरण बदललं पहा पुन्हा एकदा हे गणित पाहावं लागेल आपल्याला ते असं उदाहरणामध्ये 21वे पद 29 दिलं होतं 21वे पद 21वे पद 29 दिलं 16वे नाही 21वे पद 29 दिले म्हणून ती 21 सूत्र वापरलं यांच्या जागी 21 दिला यांच्या जागी 21 मग 31 मधून 1 गेला खाली राहिला 20 येथे किंमत 29 आहे डावी बाजू उजव्या बाजूला लिहिली आता या ठिकाणी पहा इथं समीकरण बदलेल या ठिकाणी हे समीकरण काय लिहा a अधिक 20d बरोबर किती 29 20 मधून 10 गेले 20 मधून 10 गेले खाली किती राहिले 10d 20 मधून 10 गेले खाली किती राहिले 10d आणि 29 मधून या ठिकाणी आपल्याला 16 गेले खाली किती राहिले 13 d बरोबर 13 गुणिले 10 d बरोबर 1.3 10 ने भागलं d बरोबर 1.3 ही किंमत आपण समीकरण क्रमांक किती मध्ये ठेवू 1 मध्ये 1 नंबरचं समीकरण a अधिक 10d बरोबर किती रे 16 a अधिक 10 गुणिले 1.3 बरोबर 16 a अधिक 13.0 बरोबर 16 मग पहा a अधिक 13 बरोबर 16 तर a बरोबर 16 वजा 13 याची किंमत किती आहे 3 आहे आता पहा काय काय माहिती आपल्याला a बरोबर 3 b बरोबर 1.3 आणि आता आपण बारकाईने पहा काय प्रश्न विचारलाय इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे 41वे पद काढा काय प्रश्न विचारलेला आहे 41वे पद काढा n बरोबर 41 तर t 41 बरोबर किती n बरोबर a अधिक n वजा a कंसाच्या बाहेर डी t 41 बरोबर a ची किंमत 3 n ची किंमत किती आहे 41 वजा 1 b ची किंमत 1.3 t 41 बरोबर 3 अधिक 40 ते 52 3 अधिक 52.0 t 41 बरोबर 3 अधिक 52 t 41 बरोबर किती रे 55 म्हणून या ठिकाणी अंकगणितीय श्रेणीचे 41वे पद 41वे पद 55 असेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी यातली बरीच उदाहरणे सोडवलेली आहेत तुम्ही ही सर्व उदाहरणं वहीमध्ये लिहा वर्गपाठाच्या वहीमध्ये राहिलेली उदाहरणे सोडवा याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ पुढचा भाग म्हणजे 3.3 हा आपण पाहणार आहोत आज या ठिकाणी आपण थांबतोय